तर बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्यात जुंपण्याची शक्यता आहे। पण हे काका पुतणे शरद पवार आणि अजित पवार नाहीत, तर आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युगेंद्र पवारांनी स्वाभिमान यात्रा काढत काका अजित पवारांना आव्हान दिल्याचं दिसतंय। लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला। राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली। आता विधानसभेलाही पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार आमने सामने येणार असल्याची चर्चा आहे। बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्या सामना पाहायला मिळणार का याची चर्चा रंगतेय। कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे। आपले सगळे गावभेट दौरे सगळे ठरलेले, ह्याच्या आधी पण आपण एक आभार दौरा घेतलेला, जिथं आपण सगळ्या गावांमध्ये फिरलो, सगळ्या लोकांशी आपण संवाद साधला आणि आमच्या नियोजनाप्रमाणे आता आमची यात्रा सुरू होतीये। आज आमचा पहिला दिवस आहे। कनेरीमध्ये मारुतीरायाचं दर्शन आशीर्वाद घेऊन आम्ही या यात्रेची आज सुरुवात केली। तर सध्या अजित पवार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात मतदारांना जोडतात, तर आता स्वाभिमान यात्रा काढत युगेंद्र पवारांनी निवडणुकीचं मैदान तापवल्याचं पाहायला मिळतंय। युगेंद्र पवारांच्या यात्रेवरनं अजित पवारांनी चिमटाही काढला। प्रत्येक जण स्वतःची संघटना वाढवण्यासाठी, आमदार होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला। बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते युगेंद्र पवारांची। तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते, त्याच्याबद्दल तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यांना देतो। युगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद आहे। जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो। समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात। पण या सगळ्या प्रकरणात काका पुतण्यांमध्ये एका बाबतीत मात्र एकवाक्यता दिसते। अजित पवारांनी युगेंद्र पवारांना आशीर्वाद देण्याची तयारी दाखवली आणि युगेंद्र पवारांनी सुद्धा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी काकांना भेटायला हरकत नसल्याचं म्हटलं। अजितदादांचा म्हणजे काकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार का? आता आपण स्वाभिमान यात्रा सुरू केलेली आहे। दादा देखील म्हणले ठीक आहे, येऊन द्या त्याला, मी आशीर्वाद देतो। तर काकांचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही जाणार का? नक्की जाईल। खरं तर रविवारी एका मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी बारामतीमधनं लढणार नाही असे संकेत दिले। काका काहीसे बॅकफूटवरती दिसल्यानंतर युगेंद्र आता स्वाभिमान यात्रेद्वारे थेट फ्रंटफूटवरती खेळण्याची तयारी करतात। त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत नणन भाऊजे लढाईनंतर आता बारामती विधानसभेत काका पुतणे यांच्यात लढत होते की भाऊ समोरासमोर उभे राहतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। थोड्याच वेळात परत भेटूया।